प्रिय मतदार बंधू भगिनींनो, सासवड शहर नगर परिषदेची निवडणूक मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होत असून सहकार महर्षी नामदार स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या प्रेरणेने तसेच भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नामदार नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सासवडचे सार्थ नेतृत्व पुरंदर हवेलीचे कार्यसंपन्न माजी आमदार माननीय संजयजी जगताप यांच्या कार्यकुशल खंबीर नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सासवड नगर परिषदेची ही निवडणूक लढवित आहेत। प्रत्येक प्रभागात निवडणूक लढवणाऱ्या आपल्या उमेदवारांची निशाणी आहे कमळ। तरी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा। लक्षात ठेवा, कमळ विसरू नका। कमळ एकच ध्यास, सासवड शहराचा दैदिप्यमान दूरदृष्टीपूर्वक नियोजनबद्ध विकास। सातवड ते सासवडचा हा समृद्ध प्रवास आणि या प्रवासाच्या पौराणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पर्वाची साक्ष देत करहा-गंगा इथूनच वाहते। संतश्रेष्ठ सोपान देवांनाही जिथे विसावा घ्यावासा वाटला ती ही पवित्र भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन असे हे सासवड, जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून सर्वपरिचित आहे। अशा या सासवडच्या पुण्यभूमीचा एका अनामिक शाहिरानं अत्यंत कल्पक शब्दात गौरव केला। शाहीर म्हणतो, आल्याड सोनोरी पल्याड जेजुरी मधून वाहते करहा, करहा पठारचा पुरंदर म्हणजे शिवशाहीचा तुरा। पुरंदर शिवशाहीचा तुरा आहे, तर या तुऱ्यातील हिरा म्हणजेच पुण्यक्षेत्र सासवड आहे। या सासवडचे महात्म्य काय वर्णावे। संत सोपान काकांच्या समाधीने पावन झालेली भूमी म्हणजे सासवड। सिद्धेश्वर, वटेश्वर या हेमाडपंथी शिवालयातील धीरगंभीर नादाने मंगलमय होणारी भूमी म्हणजे सासवड। हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांची बलिदान भूमी म्हणजे सासवड। स्वराज्याच्या 3 छत्रपतींची आपल्या तलवारीने सेवा करणारे सरदार गोदाजीराजे जगताप, छत्रपती शाहू महाराज सातारा यांचे पहिले पराक्रमी पेशवे बाळाजी विश्वनाथ, ज्यांच्या क्रांतीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले ते आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक, या महावीरांच्या समाधीने पवित्र झालेली भूमी म्हणजे सासवड। अखंड महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी भूमिका असलेले कवी, लेखक, नाटककार, लढवय्या पत्रकार, संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची जन्मभूमी म्हणजे सासवड। अशा या गौरवशाली सासवड नगरीत सहकार महर्षी, शिक्षण महर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांनी सासवड नगरीच्या विकासाची सन 1985 पासून मुहूर्तमेढ रोवली आणि खऱ्या अर्थाने सासवड नगरीच्या विकासाला सुरुवात झाली। सहकार महर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या कर्तृत्व संपन्न कार्यामुळे आणि त्यांच्या अलौकिक कार्याचा समृद्ध वारसा घेऊन पुरंदर हवेलीचे कार्यसंपन्न माजी आमदार माननीय संजय जगताप यांनी आपल्या असीम आणि अथक प्रयत्नांनी संपूर्ण सासवड शहराचा कायापालट करून समस्त सासवडकरांच्या साथीने संपूर्ण भारत देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरवले आणि नावारूपास आले आपले आजचे सासवड शहर। सासवडकरांनी विश्वासाने सासवड नगर परिषदेची सूत्र हाती दिली आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून सासवडकरांनी दिली स्फूर्ती, करून दाखवली वचनपूर्ती। या ब्रीदाप्रमाणे आज प्रगतीपथावर असलेल्या याच सासवड शहराच्या विकास कामांचा लेखाजोखा आपणासमोर मांडणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे। देशात प्रथम, आता विकासासाठी सर्वोत्तम या ब्रीदाप्रमाणे पाणी योजनेतून सासवडच्या विकासाची नवी कहाणी सुवर्णाक्षराने लिहिली। 100% मीटरने पाणी पुरवठा करणारी आपली सासवड नगरपालिका क वर्गातील एकमेव नगरपालिका ठरली। नवीन वीर पाणी योजना सासवडसाठी महत्प्रयासाने मंजूर करून घेतली। स्वच्छ सासवड, सुंदर सासवड, आरोग्यदायी सासवड या ध्येयाच्या दृष्टीनं वाटचाल करत ड्रेनेज व भुयारी गटार योजनेचा यशस्वीरित्या प्रारंभ केला। गॅस व्यवस्थापन सुरू केले, मंगलमय घर झाले। याचप्रमाणे सिलेंडरपासून मुक्त होण्यासाठी घरोघरी पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्याचा संकल्प करत एक पाऊल पुढे टाकले। युवक युवतीसाठी अभ्यासिकेचा संकल्प केला। UPSC MPSC साठी लाभ तरुणाईस झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करत 180 आसन क्षमतेची सुसज्ज अभ्यासिका सुरू केली। स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचे, मासिकांचे, वर्तमानपत्रांचे सुसज्ज ग्रंथालय येथे सुरू केले। वायफाय सुविधेसह संगणक सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली, ज्याचा लाभ 480हून जास्त विद्यार्थ्यांनी घेतला आणि 80च्या वर अधिकारी शासनाच्या विविध विभागात कार्यरत आहेत।
ही आपल्या सासवडसाठी अभिमानाची बाब आहे. आपला देश आपला अभिमान या वचनानुसार रणगाडा लोकार्पण सोहळा असो वा ध्वजारोहण, सर्वच कार्यक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने यशस्वीरित्या राबविले. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे वचन सार्थ ठरवत कोरोनासारख्या महामारीत सासवडकरांच्या सोबत अहोरात्र उभे राहिले. कोरोना महामारी म्हणजे 2019 हा काळ म्हणजे महाभयंकर. मानवाची जगण्यासाठी चाललेली धडपड, जीवनाचे चाकच थांबले होते. पोट भरायची चिंता आणि कोरोनाचा महाभयंकर संकट. माणसं माणसांशी बोलेनात. अशा वेळी सासवडकरांसह पुरंदर हवेली जनतेसाठी धावून आलेत ते पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी जगताप आणि त्यांच्या अर्धांगिनी ग्रामीण संस्थेच्या संस्थापिका माननीय सौ राजवर्धिनीताई जगताप हे दोघेही अविरतपणे पुरंदरच्या जनतेसह सासवडकरांसाठी देवदूत होते. जीवाची पर्वा न करता हे दोघेही 24 तास जनसेवेसाठी धावून जात होते आणि त्यांना साथ होती ती श्रीमती आनंदीकाकी जगताप यांची. यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान सुद्धा यांचे होते आणि सर्वात महत्त्वाचे योगदान होते ग्रामीण संस्थेचे. ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून 91 दिवसाहून अधिक काळ 8 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज सरासरी 18,000 मोफत आनंदी थाळी वाटप करण्यात आल्या. ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांचे 80,000 कुटुंबांना वाटप करण्यात आले. ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून 20,000 कापडी मास्कचे वाटप करण्यात आले. ग्रामीण संस्थेमार्फत खळद व उरुळी देवाची या ठिकाणी कोविड सेंटरच्या माध्यमातून 1300हून अधिक रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार देण्यात आले. ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून 2 महिने डॉक्टरांना आरोग्य केंद्रावर सेवा देण्यासाठी रुजू केले. सोबतच 2 वायटॅप व्हेंटिलेटर मशीन व 25 थर्मल गन उपलब्ध करून दिल्या. पुरंदर मिल्कच्या माध्यमातून दररोज 5,000 लिटर आनंदी दुधाचे पूर्णपणे मोफत वितरण केले. आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अशा स्वयंसेविका यांना 1200 PPE किटचे वाटप केले. N95 दर्जाचे 3,000 मास्कचे वाटप केले. 15,500 लिटर सॅनिटायझरचे आरोग्य केंद्र व इतर यांना वाटप. 3,000 गरजू कुटुंबियांना ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून किराणा किटचे वाटप. या कोविड काळात श्रीमती आनंदीकाकी जगताप यांच्या कुटुंबाने दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. समाजाप्रती असणारे ऋणभान ठेवून काम करणारी माणसंच संकट काळात धावून येतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सासवड नगर परिषदेची अद्ययावत इमारत असो व प्रशासकीय इमारत, प्रशस्त असे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन असो व दानशूर स्वर्गीय अप्पासाहेब लांडगे सभागृह, सर्वच इमारतींना झळाळी दिली. सासवडचा पौराणिक आध्यात्मिक ठेवा जपत श्री क्षेत्र संगमेश्वर सुशोभीकरण आणि सोपानदेव मंदिर परिसराचा विकास सुद्धा केला. सहकार महर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या संकल्पनेतून सासवड शहरात 7 वडनाची स्मृती कायम राहावी या उद्देशानं 7 पार बांधण्यात आले. 20वा विठ्ठल मंदिर परिसराचा विकास करण्यात आला. सासवडचा आध्यात्मिक महत्त्व जपताना ऐतिहासिक वारसाही मनोभावे जपत शिवतीर्थावरील परमपवित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास नवरूप दिले. सासवड शहरात भव्य अशी शिवसृष्टी सुद्धा उभारली. ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय उभारले. महात्मा फुले पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, परिसर विकास व उत्तम अशा बागेचे सुशोभीकरण करून त्यात उभारलेले संविधान शिल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. उद्यानांबाबत म्हणायचं तर सासवड शहराच्या विकास आराखड्यात एकूण 6 ठिकाणी सार्वजनिक उद्यानांसाठी जागा राखीव करण्यात आली. त्यापैकी पाणी पुरवठा केंद्राजवळ राजमाता जिजामाता उद्यान, पालिका इमारतीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, श्री काळ भैरवनाथ मंदिराजवळ आचार्य अत्रे उद्यान, सोपाननगर पाणीपुरवठा टाकीजवळ राणी लक्ष्मीबाई उद्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, नाना नानी पार्क अशी उद्याने विकसित केली. शहरातील स्मशानभूमी तसेच दफनभूमीमध्येही वृक्षारोपण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज संकुलची उभारणी करून सासवडची कुस्ती परंपरा जपत पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धेचे यशस्वीरित्या अखंडपणे आयोजन केले जात आहे. समृद्ध व्यापार समृद्ध समाज हे सूत्र अवलंबत यशस्वी वाटचाल सुरू आहे. छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये 130 व्यापारी गाळे बांधण्यात आले. जिजामाता फळ व भाजी मंडईत 42 गाळे, अहिल्याबाई मार्केट 30 गाळे, साळी आळी 12 गाळे, कन्हैया चौक 4 गाळे. या गाळ्यांच्या दरमहा येणाऱ्या भाड्यामुळे नगरपालिकेचे वार्षिक उत्पन्न वाढले. अशी व्यापारी संकुल नागरिकांसाठी सज्ज करून बैल बाजार येथील लवकरच हा संकल्प पूर्णत्वास जात आहे. जल्लोष स्वच्छतेचा, सन्मान जनतेचा या बिरुदाप्रमाणे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सासवड नगर परिषदेला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक मिळाला.
मग यासाठी सासवडकरांनी सासवडकरांचे कौतुक करण्याचे ठरवून जल्लोष, स्वच्छतेचा, सन्मान जनतेचा हा आनंदोत्सव साजरा केला। सासवडच्या जडणघडणीत योगदान असलेले आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, कर्मचारी अशा 1192 जणांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार केला। सासवड आणि पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देत त्यांना एकत्र आणून पुरंदर तालुका दिव्यांग औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली। त्यांना सक्षम करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले। भविष्यात दिव्यांग भवनाची उभारणी करण्याचाही संकल्प केला। ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून आज मितीस दिव्यांग बांधवांना 3 चाकीचे वाटप, सायकल वाटप व इतर साहित्य वाटप करण्यात येत आहे। स्मशानभूमी व दशक्रिया विधिघाट नूतनीकरणाकडे विशेष लक्ष देत दफनभूमीत सुसज्ज बैठक व्यवस्था करून दिली। कमळेश्वर येथील दशक्रिया विधिघाट असो व ढोल्या आंबा येथील दशक्रिया विधिघाट सर्वच ठिकाणी नूतनीकरण केले। रक्तदान हे श्रेष्ठ दान याप्रमाणे रक्तदान शिबिरांचे वेळोवेळी आयोजन केले। गरजू रुग्णांसाठी ग्रामीण संस्थेमार्फत रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले। सहकार, सेवा आणि समर्पण याचे प्रतीक असलेले सासवडचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांचे भव्य स्मारक सासवडकरांच्या इच्छेनुसार स्मृतिछाया या नावाने उभारण्यात आले। एकहतपूर येथील कचरा प्रकल्प असो वा मलनिस्सारण केंद्र, सुलभ शौचालय असोत वा घंटागाडी अथवा असो कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प, सासवडच्या आरोग्य प्रश्नाला सर्वाधिक महत्त्व देत सासवड शहर कचराकुंडीमुक्त शहर बनवले। एसटी स्थानकाचेही कॉन्क्रिटीकरण केले। आध्यात्मिक, ऐतिहासिक, शैक्षणिक वारसाबरोबरच सासवडचा सांस्कृतिक वारसा जतन करत वेळोवेळी भजन स्पर्धा, किल्ले स्पर्धा, दिवाळी पहाट व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। सासवडचे अंतर्गत रस्ते व बाह्य वळण रस्ते सुसज्ज करून विकसित केले। सासवड शहराचे नाव विकास कामांमुळे वर्तमानपत्रांमधूनही झळकलेत। विकास कामांचा धडाका सुरू ठेवत अगदी दिल्लीपर्यंत गौरवल्या गेलेल्या सासवड शहराला मागील 4 वर्षापासून मात्र थेट लोकप्रतिनिधींचा अभाव राहिला। सासवड नगर परिषद प्रशासकीय राजवटीखाली गेली। एकीकडे प्रशासक राज आणि दुसरीकडे विकास कामांना लागलेले ग्रहण यामुळे सासवडकरांच्या मनात पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि पथदिव्यांसारख्या मूलभूत प्रश्नांची खदखद आहे। आपल्या अडचणी नेमका कुणासमोर मांडाव्यात हा मोठा प्रश्न सासवडकरांच्या समोर उभा राहिला असताना ही निवडणूक केवळ राजकीय नाही तर शहराच्या भविष्याची दिशा ठरवणारी, सासवड शहराला नवसंजीवनी देणारी निर्णायक अशी निवडणूक आहे। यापूर्वी सहकार महर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि नागरिकांच्या सहकार्याने आपल्या सासवड शहराने स्वच्छतेचे मोठमोठे पुरस्कार मिळवले आहेत। शांत सुंदर सासवड हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहेत, परंतु आज सासवड एका निर्णायक वळणावर उभे आहे। पुणे शहराचे सानिध्य आणि पुरंदर परिसरात येणारे विमानतळ, IT पार्क या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे शहरात झपाट्याने बदल अपेक्षित आहेत। हा बदल नियोजित आणि नियंत्रित हवा आहे। याच पार्श्वभूमीवर शहरात अवैध धंदे आणि गुंडगिरी वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे। त्यामुळे आता जर कणखर नेतृत्व निवडले नाही तर आपले शांत सासवड बेकाबू होऊ शकते। म्हणूनच सासवडला शांत, सुंदर आणि नियोजित विकास साधण्यासाठी तसेच सुधारित पाणी पुरवठा योजनेसह अनेक वर्षापासून अडवून ठेवलेली विकास कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सासवडला स्थिर, दूरदृष्टीचे आणि स्वच्छ चारित्र्याचे नेतृत्व हवे आहे। भारतीय जनता पक्षाचे पॅनल याच कटिबद्धतेची ग्वाही देऊन आपल्या सेवेत उभे आहे। आमचे वचन सासवडच्या जनतेला उत्तम सुशासन, नियोजित विकास आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणे। आमचा उद्देश विकासाच्या आड येणारे सर्व अडथळे दूर करून प्रत्येक सासवडकरांच्या जीवनात नवचैतन्य आणि सुरक्षितता निर्माण करणे। आम्ही फक्त आश्वासने देणार नाही तर विकास करणारे आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आपल्या सेवेत देत आहोत। म्हणूनच सासवडच्या नियोजनबद्ध, दूरदृष्टीपूर्वक आणि शाश्वत विकासासाठी, शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सबका साथ सबका विकास हे ब्रीद जपणारे लाडकी बहीण, उज्ज्वला गॅस, शेतकरी सन्मान,
या योजना भारतभर यशस्वीरित्या राबवणारे भारतीय जनता पक्षाचे पॅनल अर्थात नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती आनंदी काकी चंदूकाका जगताप आणि 11 प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. लक्षात ठेवा कमळ, विसरू नका कमळ. मतदान मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. आपला पक्ष भारतीय जनता पक्ष. आपले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार. त्यांची निशाणी कमळ.